नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज एक बातमी वाचली आणि मन खिन्न झालं. एका विद्यार्थ्याने नवी मुंबईतील एक पेपर थोडासा मनासारखा नाही गेला, हार्ड गेला आणि म्हणून आत्महत्या केली. खरोखर विद्यार्थी मित्रांनो, ही बातमी वाचल्यानंतर मन सुन्न झालं आणि विचार करायला लागलो की आपण अशा विद्यार्थी मित्रासाठी काय करू शकतो. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ अशा सर्व मित्रमैत्रिणींसाठी, ते कुठलेही पेपर देत असत, ज्यांना एखादा पेपर हार्ड जातो किंवा मनासारखाच जात नाहीत, अशा सर्व मुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे की एखादा पेपर हार्ड गेला किंवा मनासारखा नाही गेला तर बऱ्याच मुलांच्या मनात हा विचार येतो की आता सगळं संपलं आहे. एक पेपर तुमचं भविष्य ठरवत नाही. तुमचं 10 वर्षांचं, तुमचं 5 वर्षांची मेहनत असते, शिक्षण असतं, तुमची स्वप्न, ते एका 3 तासाच्या पेपरने कसं काय संपतील? संपत नाहीत. तुम्हाला माहिती आहे का, खूप मोठे यशस्वी लोक एका परीक्षेत फेल झाले होते. तुम्हाला सगळ्यात सांगायचं झालं तर बेस्ट एक्झाम्पल थॉमस ॲल्वा एडिसन सगळ्यांना माहीत आहे, ज्यांनी बल्बचा शोध लागला, त्यांनी लावला. आणि बल्बचा शोध लावताना ह्या माणसाने 1 नव्हे, 2 नव्हे, 10 नव्हे तर 9,999 वेळेस प्रयत्न केला. आणि 10,000व्या वेळेस त्यांचा एक्सपेरिमेंट सक्सेस झाला. आणि आज आपण ज्या ट्यूबखाली, ज्या बल्बखाली बसतोय, ती त्यांची कृपा आहे. जर त्यांनी पहिल्या दुसऱ्या प्रयत्नानंतर जर थांबवलं असतं प्रयोग करणं, तर आज आपल्याला कधीच हा बल्ब लाईट दिसला नसता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, ही मोठे लोक कधीच हार मानत नाहीत. फेल झालेत, परंतु त्यांनी हार मानली नाही. तर आपण का हार मानायची? आता तुम्ही 2 मोठ्या चुका करू शकता. एक पेपर हार्ड गेला म्हणून टेन्शनमध्ये याल आणि पुढचेही पेपर टेन्शनमध्ये द्याल. आणि दुसरं, एक पेपर हार्ड गेला म्हणून स्वतः टेन्शनमध्ये याल. जर तुम्ही आजपासून ठरवलं, झालं ते झालं, आता पुढचा पेपर मी पूर्ण ताकदीने देणार आहे, तर अजूनही तुम्ही खूप काही बदलू शकता. पेपर खराब गेला म्हणजे तुम्ही खराब नाही. मला माहिती आहे, एक पेपर खराब गेला किंवा 2 पेपर खराब गेले, मनासारखे लिहिले नाही गेले, तर आता